भारतीय जनता पार्टी प्रवक्ता केशव उपाध्याय ने कहा है कि बीएमसी चुनाव में ठाकरे गुट को लगी ओहोटी अब और बढ़ने वाली है। उन्होंने कहा कि ओहोटी का मतलब गिरावट या लोकप्रियता में कमी होना है और ठाकरे गुट की यही गिरावट अब स्पष्ट रूप से दिखाई दे रही है। उपाध्याय ने आगे कहा कि मुंबईकर अब भावनाओं से नहीं बल्कि विकास के आधार पर मतदान करेंगे। भारतीय जनता पार्टी के कामकाज और पारदर्शी प्रशासन पर लोगों का विश्वास लगातार बढ़ रहा है। मुंबई आमचीच आणि मुंबईच्या सातबाऱ्यावर जो आमचंच नाव आहे अशा आविर्भावामध्ये वावरणाऱ्या उबाठाची गेल्या 5 निवडणुकांतील आकडेवारी मुंबई महापालिकेची पाहिली तर उबाठाला लागलेली ओहोटी स्पष्ट दिसते। मुंबईकरांनी उबाठाला कधीच घरातून दरवाजात आणून ठेवलंय हे आकडेवारी पाहणारा कुणीही स्पष्ट सांगेल। गेल्या 30 वर्षांमध्ये उबाठाला फक्त 100चा आकडा एकदा पार करता आलाय। तो 1997च्या निवडणुकीमध्ये 103 जागा त्यांना मिळाल्या होत्या। बहुमताला 112 ते 115 जागा लागतात। तो आकडा त्यांना कधीच पार करता आला नाही। 1997ला 103, त्यानंतर 2002च्या महापालिका निवडणुकीत तो आकडा आणखीन खाली आला, तो 97 वरती आला। त्यानंतर 2007च्या निवडणुकीमध्ये आणखीन खाली घसरला, तो आला 84 वरती आला। त्याच्यानंतर तो आकडा आणखीन खाली आला। 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये 75 वरती उबाठा येऊन थांबलं। ही वस्तुस्थिती आहे। 2017ची निवडणूक, त्यावेळी आम्ही युतीमध्ये सडलो असं विधान करत उद्धव ठाकरे रणशिंग फुंकलं, पण जेमतेम 84 जागा कशाबशा जिंकता आल्या। ही वस्तुस्थिती आहे। आता तर कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदेसोबत आहे, त्याचबरोबर अन्य भारतीय जनता पार्टी ज्याची ताकद होतीच ती पण सोबत नाहीये। त्यामुळे आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ओहोटी आणखीन कशी पुढे आणखीन वाढत जाते याचं प्रतिबिंब प्रत्यंतर आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही।